ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारे यांचं संतापजनक विधान. नवा वाद पेटण्याची शक्यता. हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपके यांचा 7 दिवसांचा अल्टिमेटम. आठवड्याभरात कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करू असा इशारा. फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या. लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी. तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू. उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार कोर्टाचं आश्वासन. अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो. सरकारने डाव टाकल्यास मीही डाव टाकणार. मनोज जरांगेंची भूमिका. 29 ऑगस्टला अंतरवलीतून आंदोलनाची हाक. मंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसीमध्ये पाहणी. औद्योगिक प्रश्नासंदर्भातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून व्हीसीद्वारे मार्गदर्शन. 31 ऑगस्टपर्यंत चाकणमधील खड्डे दुरुस्त करणार सामंतांची माहिती. सहप्रभारी झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा आज पहिला राजस्थान दौरा. भाजपच्या विजयाची रणनीती ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक. केंद्रीय भाजपकडून बावनकुळेंवर राष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची जबाबदारी. एसआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आमदार रोहित पवारांसह पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार. एसआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्या अशी प्रमुख मागणी. नाशिकमध्ये भर रस्त्यात 32 वर्षीय तरुणावर अज्ञाताकडून गोळीबार. गोसावीवाडी चौफुली परिसरात खळबळ. जुन्या वादातून गोळीबार झाला का? पोलिसांकडून चौकशी सुरू. अकोल्यातील दहिगाव गावंडे गावात मुख्य पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची माहिती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. अमेरिकन सैनिकांना मारल्यास $30,000 इनाम. इराणकडून वादग्रस्त घोषणा. मारा किंवा जिवंत पकडून लष्कराकडे सोपवा. इराणी जनतेला आवाहन.